कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान सातत्यानं होत आहे. वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी अक्षरशः खचून गेलाय. पावसा पाण्याची अनिश्चितता आणि त्यानंतर त्यातूनही कसंबसं उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अक्षरशः कोलमडून पडायची वेळ आली आहे. तिहेरी संकटानं शेतकरी पोरता खचलाय. उशिरा आणि पुरेसा न झालेला पाऊस, बोगस बियाण्यांच्या तक्रारी आणि त्यातही पिकं कशीबशी आली तर गोगलगाई आणि अळ्यांचा प्रादुर्भाव. म्हणजे शेतकऱ्यांना कसंच जगायचं नाही अशी व्यवस्था जणू निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर अस्मानी आणि सुलतानी संकट उभं आहे. अक्षरशः उभं वारं सुटलंय. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात बोगस बियाणांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे शेतकरी अक्षरशः संतापलेत. बोगस बियाणांमुळे पिकच उगवलं नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण आता याच शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचं काम सरकारकडून होताना दिसतंय. बियाणं न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांना स्वखर्चानं बियाणं खरेदी करावं लागणार नाहीये. अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून म्हणजे DPDCच्या निधीतून मोफत बी बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी खास करून विदर्भ, मराठवाड्यात वितरकांकडून बोगस बियाणं दिल्यामुळं सोयाबीन किंवा कापसाचं पीक उगवलं नसल्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी सध्या येताना दिसत आहेत. पीक पेरणीनंतर ते उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळतं. अशात परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सरकारनं दुबार पेरणीसाठी बी बियाणं जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील DPDC निधीतून शेतकऱ्यांना बियाणांसाठी निधी व बियाणं उपलब्ध करून देतील असं सरकारचं आता म्हणणं आहे. मुख्यतः विदर्भात उगवण क्षमता कमी असलेल्या आणि बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसतंय. शेतात पेरलेलं सोयाबीनचं बियाणं जे आहे ते उगवलं नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर आता दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोषी बियाणे कंपन्यांवर बियाणे कायद्याच्या अनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. संबंधित कंपन्यांना स्टॉप टू सेल नोटीस आणि विक्रीवर बंदी तसंच त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे. आता बळीराजाला सरकारकडून खरोखर हे बियाणं मोफत मिळालं तर काहीसा दिलासा मिळणार हे निश्चित आहे. मात्र हे बियाणं प्रत्यक्ष त्यांच्या हाती कसं मिळणार आहे हे अद्याप ठरलेलं नाहीये. पुढच्या काही दिवसांमध्ये चांगला आणि सलग पाऊस झाला तरच खरीप हंगामाला जीवदान मिळू शकते. अन्यथा दुबार पेरणी, वाढतं कर्ज आणि आर्थिक संकटाचं दुष्टचक्र आणखी गडद होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळं शेतकऱ्यांचा सध्या जर आपण बघितलं तर या सगळ्या संकटांमुळे आत्मविश्वास पार गळपाटलेला आहे आणि आक्रोश आता थेट स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये व्यक्त होताना दिसतोय. आपलं या संदर्भातलं मत आम्हाला नक्की कळवा. शेतकऱ्यांसाठी आपल्या आणखी शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करू. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.